सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 कन्स्ट्रक्शन भूमितीय रचना ह्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण सराव संच 4.2 मधल्या गणितांचा सराव करत आहोत. 4.2 ओके. 4.2 मध्ये आपण सराव करत आहोत 10th मध्ये. काही क्वेश्चन्स आपण परत एकदा रिपिटेशन, थोडंसं रिव्हिजन, त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला म्हणजे कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. कन्स्ट्रक्शन हा भाग बेसिक नॉलेजवर बराचपैकी डिपेंड आहे. तुम्हाला परत 4.2 मधलं 5th एक्झाम्पल जरासं रिवाईज करूया आणि मग आपण पुढे जाऊया. आणखी 5वं एक्झाम्पल बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4. ड्रॉ द कॉर्ड एम एन. ड्रॉ द सर्कल. 5th एक्झाम्पल. सर्कलचं रेडियस पाहिजे बघा 3.4 cm आणि त्यात कॉर्ड पाहिजे जीवा ही पाहिजे 5.7 cmची. आणि मग कन्स्ट्रक्ट द टँजंट. त्या कॉर्डचं नाव एम एन द्यायचं आहे आणि कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल इन द पॉईंट एम एन एन. एम आणि एन बिंदूतून जाणाऱ्या 2 स्पर्शिका काढायच्या आहेत आणि त्याला एक कॉर्ड काढायचा आहे. बघूया तर मग कसं सॉल्व करता येईल. थोडासा कच्चा भाग आपण काल बघितला होता, थोडंसं पक्का भाग आज बघूया आपण त्याचा, कसं आपल्याला हे कन्स्ट्रक्शन पूर्ण करायचं आहे. रचना ही उगच काहीतरी सर्कल काढतोय आणि आपण पूर्ण करतोय असा भाग नाही आहे. हा कसं तरी सर्कल काढलं आणि कसं तरी ते पूर्ण करून घेतलं असं नाही आहे. त्याला बेसिकली बरेच व्ह्यूज आपल्याला माहिती असायला पाहिजेत. ओके. 3.4 रेडियस घेतो मी आणि एक सर्कल काढतो. 3.4 ही माझी रेडियस आहे आणि हे माझं सेंटर फिक्स केलं मी. आणि ह्या सेंटरपासून फिक्स पॉईंटवरती असणारा हा जो काय बिंदूंचा समूह आहे, ह्या फिक्स पॉईंटवरती असणारा पासून फिक्स पॉईंटपासून फिक्स अंतरावर असणारा हा जो काय बिंदूंचा समूह आहे त्याला सर्कल म्हणतात. हे सर्कल आहे. ह्या सर्कलचं काय करूया, त्याचं सेंटर आहे. इथं मी पोलादी टोक ठेवलं होतं, तुम्ही पण पोलादी टोक फिक्स ठेवा. आता कन्स्ट्रक्शनचा भाग बांगडी वगैरे वापरून आपण नाही करणार आहोत. हे पी किंवा ओ याचं सेंटर घेऊया. त्याचं रेडियस 3.4 घेतलेलं आहे. आता मला त्याच्यामध्ये कॉर्ड काढायचे आहे बघा. त्या सर्कलमध्ये एक कॉर्ड आपल्याला काढायचे आहे आणि ती कॉर्ड पाहिजे 5.7ची. हे माझं रेडियस आहे 3.4. 5.7 इतकं डिस्टन्स मी कंपॉसमध्ये घेणार आणि अशी खूण करून घेणार बघा. हे बघा, एक खूण पोलादी टोक आणि परत मी इथून पुन्हा आणि असं करतो. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स होतं ते 5.7 सेंटीमीटर. आपल्याला ही कॉर्ड काढायची नाही का. ह्या 2 खुणा करून घेतल्या आणि मग आपण एक कॉर्ड काढून टाकूया. एक जीवा काढूया त्याला. ही ह्या 2 बिंदूंना जोडणारी जीवा. त्या जीवेला नाव आपण एम आणि एन देऊया. एम एन. ओके. आता ह्या एम आणि एनच्या टोकातून जाणाऱ्या टँजंट्स पाहिजेत. स्पर्शिका काढण्यासाठी आपण जे शिकलो होतो तेच पुन्हा शिकायचं आहे. कशी काढली ती स्पर्शिका जरा बघा. एक सर्कल काढायचं, त्याचं सेंटर काढायचं, ते रेडियस काढायचं. समजा इथं पी बिंदू आहे तर हे असं पुढं वाढवायचं होतं आणि इक्वल डिस्टन्सवरती 2 खुणा करायच्या, इथून 2 चाप मारायचे आणि हे असं जे करत होतो आपण, ही जी काय टँजंट परपेंडिक्युलर फॉर्म होता तो फॉर्म आपल्याला एम आणि एनच्या बाबतीत सरळ रेषेत नाही. आता थोडंसं असं असेल तरी पण आपल्याला ते काढता आलं पाहिजे. म्हणजे सांगा रेडियस आता आपल्याला जॉईन करायला पाहिजे, हो की नाही. म्हणजे एम आणि एनमधून जाणाऱ्या ह्या 2 लाईन्स आपण काढून घेऊया. ओके. हे बघा, एम आणि एनमधून जाणाऱ्या ह्या 2 लाईन्स काढल्या. हे आता मला सेंटरचा यूज करायचा आहे इथं आणि मला टँजंट काढायचे आहे. टँजंट काढण्यासाठी इथं जे केलं होतं ते इथं करतोय आपण. आता काय केलं होतं बघा. आता मला एनमधून जाणारी किंवा एममधून जाणाऱ्या टँजंट काढायचे. पहिल्यांदा एमपासून काढूया का. ठीक आहे. एम हा माझा एम बिंदू आहे बघा. एमवरती पोलादी टोक ठेवून ह्या रेडियसला मधून कंटेन करणाऱ्या ह्या रेमध्ये आपण 2 इक्वल डिस्टन्सच्या खुणा करून घेतो आहे. इक्वल डिस्टन्स
हे बघा, हे जे डिस्टन्स आहे हे आणि हे इक्वल डिस्टन्सच्या दोन खुणा करून घेतल्या इथं. हे इक्वल डिस्टन्स असलं पाहिजे बघा, तरच हे आपल्याला करेक्ट येईल. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे इक्वल असले पाहिजे. ओके, आता ह्या इक्वल डिस्टन्सच्या ह्या दोन खुणा होत्या, त्याच्या एवढंच अंतर कंपासमध्ये घेतो किंवा निव्वळ जास्त अंतर घेतो. आता याच्या दोन बाजू बघा, हे बघा असं ते जाणार आहे लाईन. आता की वर्तुळाला जस्ट टच करून जाणाऱ्या रेषेला स्पर्शिका म्हणतो आपण. आणि हे जे जॉईन करू आपण त्याला आपण टँजंट म्हणतो. ही टँजंट एम ह्या पॉईंटमधून जाईल. लक्षात आलं तुमच्या? हे बघा, हे जे आपण जॉईन करू करेक्टली, हे इक्वल डिस्टन्सवरती होतं, हे एका बिंदूमध्ये स्पर्श करून जाईल आणि ही एममधून जाणारी ही टँजंट होणार. सेम प्रोसेस आपल्याला एन करता करायची आहे. पुन्हा इक्वल डिस्टन्सचे दोन चाप मारून घेऊया. इक्वल डिस्टन्सचे दोन चाप मारून घेऊया समान अंतरावरची. हे बघा, ओके. इक्वल डिस्टन्स किती घेऊन विचारू नका, समदूर असायला पाहिजे. एमपासून समान अंतरावरच्या दोन खुणा करायला पाहिजेत. ओके, आता एवढंच अंतर कंपासमध्ये घ्या किंवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि तुम्ही हे बघा चाप मारून घेऊया. ह्या सर्कलच्या एनमधून जाणार आणि सर्कलला जस्ट टच करणारा तो भाग आहे, तेवढा अंदाज आपल्याला असला पाहिजे. हे बघा, मला हे परत वाढवायला पाहिजे. आणि मग आता मी यातून जाणारी एक रेषा काढली तर हिला म्हणणार ही एनमधून जाणारी ही जी काय होणार हिला आपण टँजंट म्हणणार. ही जी टँजंट आहे, ही जी स्पर्शिका आहे, पुन्हा त्या रॅडियसला परपेंडिक्युलर होणार आहे. आणि म्हणून आपण हे इक्वल डिस्टन्स परपेंडिक्युलरचा जो फॉर्म होता परपेंडिक्युलर काढण्याचा, तो फॉर्म आपण इथं असं वापरत असतो. ही जी टँजंट आहे ही अशी एका बिंदूतून स्पर्श करून असेही पुढं जाणार. ओके, हे बघा असं हे स्पर्शबिंदू येणार. हे रॅडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट होणारच, हे होणारच. पण रॅडियस जरी एका रेषेत नसली असे असले तरीसुद्धा आपल्याला हे जे टँजंट काढायचा फॉर्म आहे, टँजंट परपेंडिक्युलर रॅडियस लंबरेषा काढण्यासाठी जी भूमिका आपल्याला इथे घ्यायची होती ती आपण इथं घेतलेली आहे. असा हा 5वा प्रश्न होता. आलं बाळांनो लक्षात? थोड्या सरावाची गरज आहे तुम्हाला. ही स्पर्शिका काढताना जी करतो ते तिरकी असतानासुद्धा आपल्याला ह्याचा सराव हा असा असला पाहिजे. अशा रीतीनं त्या वर्तुळाला सुंदर पद्धतीच्या अशा दोन टँजंट्स आपण काढू शकतो. त्या टँजंटला बाणाच्या खुणा वगैरे असं करायला विसरू नका. आणि ह्या फिगरमधली कुठलीही जी खूण होती अशी ही किंवा ही असं खोडून टाकायचं नाही, ते ठेवायचं आहे. ते दिसलं पाहिजे. त्या मुलानं चाप मारले, त्या चापांच्यासाठी विशेष मार्क ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला तो भाग समजून घ्यायला पाहिजे. ओके बाळांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 6मध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 6 4.2 मधला. 4.2 मधला क्वेश्चन नंबर 6 बघा कसा आहे. आता ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. 6 सेंटर पाहिजे, त्याचं नाव पाहिजे P, रॅडियस पाहिजे, त्रिज्या पाहिजे बघा 3.4 cm. त्याच्यानंतर क्यू पॉईंट हा 5.5 पासून सेंटरपासून घ्यायचा आहे. फ्रॉम सेंटर 5.5 cm फ्रॉम सेंटरपासून घ्यायचं आहे. आणि कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट Q. ह्या Qपासून असणाऱ्या स्पर्शिका काढायच्या आहेत. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एक स्पर्शिका काढता येते. वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येणार नाहीत. आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर वर्तुळाला 2 टँजंट काढता येतात. त्या दोन्ही कॉन्करंट असतात. असा एक सर्कलमधला थेरम आपण शिकला होता. तो आपल्याला 2 टँजंटचा फॉर्म करायचा आहे. आता एक एक टप्पा करत जाऊया म्हणजे पुढे जाता येईल आणि तसं तुम्हाला त्याच्या पुढचा भाग नीटपणे कळत जाईल. बघूया. ओके, बेसिक भाग बघा. वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येत नाही. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. आणि वर्तुळाच्या बाहेर जर एखादा बिंदू घेतला तर त्या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. हे सेंटर P घ्यायचं आहे. आता मी सर्कल तसंच ठेवायचा प्रयत्न करतो असं. म्हणजे मला पुन्हा सर्कल काढायला लागा नको. तुम्ही मात्र तसं करणार नाही आहे. तुम्हाला सर्कल वेगळं काढायला पाहिजे.
आता बांगडीचा वापर करून वगैरे सर्कलमध्ये आपण सर्कल ह्या लेसनमध्ये कच्च्या फिगर काढायच्या होत्या. इथं मात्र आपल्याला पक्कं फिगर काढायचं आहे, पेन्सिलचा वापर करायचा आहे, कंपासचा वापर करायचा आहे. हातानं सर्कल वगैरे काढायच्या भानगडीमध्ये या धड्यामध्ये पडणार नाही आपण. प्रत्येक चाप इथला महत्त्वाचा आहे. सर्कल काढलं, ओके. ते सर्कलचं सेंटरला त्यांनी नाव द्यायला सांगितले तेच द्यायला पाहिजे. आता सेंटरचं नाव त्यांचं काय आहे बघा बरं. हा सेंटर होय, तो कितीचा आहे, पी नाव आहे, त्याचं रॅडियस 3.5 आहे. आता लक्षात घ्या, मी काय करतो, एक लाईन आपण काढून घेऊया इथून. हे बघा, अशी एक मी लाईन काढून घेतो ह्या सेंटरमधून जाणारी. आता हा कच्ची फिगर जर असं आपण काढून टाकूया काय. पुन्हा ह्यामध्ये मुलांची शंका एक असते, मोस्टली कशी असते बघा, आणि त्यांना ते विनाकारण चुकल्यासारखं वाटतं. हे बघा, तर आता हा जो 3.5 होता, हा 3.4चं रॅडियस आहे. हे 3.4 माझं रॅडियस आहे, 3.4, ओके. आता 5.5 वरती मला क्यू पॉईंट घ्यायचा आहे. इथंपर्यंत गेलं तर परत हे 3.5 झालं बघा. टोटल डिस्टन्स मला पाहिजे किती, 5.5 पाहिजे. हे 3.4 आणि हे 3.4, 6.8 झालं. आपल्याला 5.5 वरती पाहिजे. त्यामुळे मला हे कुठून सेंटर, इथं हा क्यू बिंदू घेऊ शकत नाही मी, कारण आता हा बिंदू माझा हे टोटल डिस्टन्स झालं, हे 6.8 झालं. माझं 5.5 ना इथं कुठंतरी येईल, जरा ह्याच्यापेक्षा कमी अंतरावर येणार आहे. लक्षात आलं का बघा. आणि म्हणून ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो येणार आहे, आता हे बघा, एक समजून घ्यायचं आहे, इथं आणि हे दोन्ही इक्वल काढलं तर परपेंडिक्युलर बायसेक्टर हा बरोबर टँजंट येणार आहे. आता त्याच्यापेक्षा कमी अंतरावर घालू आहे म्हणजे मला माझा बायसेक्टर होता, परपेंडिक्युलर बायसेक्टर होता, दोन समान भाग करणारा भाग होता, तो आत येणार आहे वर्तुळाच्या. हा भाग पण नीट लक्षात घ्या. आता हे अंतर माझं 3.4 रेडियस आहे. आता तिथून पुढं मी 3.4 म्हणजे 5.5ला, म्हणजे ह्यातून गेलं 3.4 गेलं तर हे 1 आणि हे 2.1 डिस्टन्सवरती, इथून 2.1 डिस्टन्सवरती हा कुठेतरी माझा क्यू पॉईंट असणार आहे. हे बघा, म्हणजे टोटल डिस्टन्स माझा आता 5.5 झालं. पी क्यू हा इथं आला. लक्षात घ्या, माझा बायसेक्टर येणार आहे तो सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. आता हां, 3.4 आणि बाहेर 6.8 असतं तर ते इथं आलं असतं. समजा 7 असतं तर ते बाहेर येणार आहे. हा स्वतःच्या मनामध्ये माझं परपेंडिक्युलर बायसेक्टर सर इथं आला, असा आला, तो आत येणार आहे, येऊ द्या. मी हे रेडियस 3.4चं घेतलं आहे आणि तिथून 2.1 डिस्टन्सवरती, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं बघा, 5.5 डिस्टन्सवरती क्यू पॉईंट घेतला आहे. आता किती झालं बघा टोटल डिस्टन्स, हा. त्यामुळे ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एक्झॅक्टली मिड पॉईंट येणार आहे, तो सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. हा भाग तुम्ही लक्षात घ्या. इथं मुलांची शंका राहते. आता मला क्यूमधून जाणाऱ्या 2 टँजंट काढता येतात. ती टँजंट काढण्याचा भाग 8व्या इयत्तेमध्ये पण होता. आता काय करायला पाहिजे सांगा, हां बोला. आता ह्या पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे आणि तो परपेंडिक्युलर बायसेक्टर निश्चितपणे वर्तुळाच्या आत येणारा येऊ दे. हां, त्याच्यामुळं आपल्या टँजंटवरती काय परिणाम होणार नाही. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतो आहे. हे बघा, मी असा एक चाप मारला, असा एक चाप मारला, त्यानंतर क्यूवरती पोला टोक ठेवतो, एक चाप मारला आणि असा एक चाप मारला. परत एकदा बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर किंवा तेवढंच अंतर कंपासमध्ये घेतलं आणि असा एक चाप मारला आणि असा एक चाप मारला. आत्ता मला हा परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळं याचे 2 समान भाग होतात आणि शिवाय तो परपेंडिक्युलर असतो, म्हणजे लंबरूप असतो. हे बघा, आता माझी जी सर्कलची, माझी जी काय ही बायसेक्टरची रेषा येणार आहे, हा जो बायसेक्टर येणार आहे तो सर्कलच्या आतमध्ये आला, कारण ह्याचा तो एक्झॅक्टली मिड पॉईंट असणार आहे. 5.5 म्हणजे साधारणतः 2.7 डिस्टन्सवरती हा पॉईंट येणार, हा आत येणार आहे. लक्षात घ्या सर्कलच्या. आणि हे जे 2 पॉईंट मिळाले आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरचे, आता एवढंच डिस्टन्स कंपासमध्ये घ्या, टोटल चाप मारला तरी चालतो. हे बघा, आता हे आणि हे दोन्ही अंतर सारखं राहतं. तुम्ही कुठलं पण अंतर कंपासमध्ये घेतलात, हे अंतर घेऊन जर तुम्ही इथून जरी असं चाप मारलात, हे बघा, हे एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि मग आपल्याला काय करायचं, इथं हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठं टच केला
आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर पण काढला, एवढंच अंतर कंपासमध्ये घ्या आणि 2 चाप मारून घेऊया. हे बघा, एवढं घेऊया. हे बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टरपासून हा एक चाप मारतोय आपण आणि हा एक चाप मारतोय, किंवा टोटल सर्कल तुमचं असं जाणार आहे, क्यूमधून जाणार आहे. ह्या 2 खुणा, हे बघा, असा पूर्ण चाप मारला तरी चालतो. आता हे पॉईंट्स येणार दोन्ही, इथे एक येणार आणि इथे एक येणार. आपल्याला हे जॉईन करायला पाहिजे. हा जो भाग आहे, हे 2 चाप मारल्यानंतर आपण इथे अंतर घेतलं कंपासमध्ये आणि हे बघा, ही एक टँजंट आणि ही एक टँजंट. हे चाप समजले का बघा तुम्हाला? हे चाप पूर्ण एवढं जरी मारलं तरी चालतात किंवा सर्कल मारलं तरी चालतं. आता हा इथं ए नाव घेतो आणि इथं बी नाव घेतो. अशा रीतीनं हे 2 टँजंट्स, सर्कल हा भाग इथे होता, इथं आतमध्ये जाणारा भाग होता. ह्यातलं पुन्हा एकदा लक्षात घ्या. समजा की हा भाग असा आहे, काय आहे, एक सर्कल काढलं आहे, समजा ते 3च आहे. इथला हा भाग तुम्ही लक्षात घेण्यासारखा आहे. एक सर्कल काढलं, समजा 3 cmचं एक सर्कल काढलं आपण. हां, 3 सेंटीमीटरचं एक सर्कल काढूया. आणि त्या सर्कलवरती 3 सेंटीमीटरचं सर्कल काढलं. हे 3 सेंटीमीटर रेडियस आहे. आता हा जो सेंटर आहे तो पी आहे, त्यापासून क्यू हा बिंदू जर 6 डिस्टन्सवरती असला तर आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर हा असा जाणार आहे, ह्याला असं होऊन जाणार आहे. असं मग इथून परत एवढं अंतर घेऊन आपण 2 खुणा करणार आहोत आणि हे असं काढणार आहोत. लक्षात आलं का बघा, हा भाग हे 6 असेल तर हे स्पर्शिका असणार आहे, करेक्ट अशी, बरोबर. जर हे अंतर कमी असेल 6पेक्षा, म्हणजे हे जे 5.5 होतं 6.8पेक्षा कमी असेल तर आत येणार आहे. समजा एक सर्कल असं आहे, सेंटर आहे आणि इथं हे 3 सेमी आहे आणि हे पी हा पॉईंट आहे जो ना, समजा इथं पी आहे आणि इथं क्यू आहे. हे जर समजा आता 8 डिस्टन्सवर असेल तर हे 5 असं हे बाहेर येणार आहे बघा आता क्यू. आणि मग ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आता काय होणार बघा. अशा वेळेला हा भाग एवढा समजून घ्यायचा आहे, ह्याचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो आत येणार नाही किंवा तिथं येणार नाही आहे बघा. 3, 3, 6वर असणार आहे. आता हा मात्र 4वर येणार आहे, म्हणजे वर्तुळाच्या बाहेर पण येणार आहे. हा जो भाग आहे तो इथं जरा कळून घेण्याचा आहे. ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा तुम्ही काढणार आहात, हे बघा, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर नेहमी हे जास्त अंतर कंपासमध्ये घेतो, तो हा 4मधून जाणार आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ समजला का बघा. हे टोटल डिस्टन्स होतं 8, म्हणजे हे असं बाहेर येणार आहे बघा. तुमच्या मनातली शंका, की बहुतेक मुलांची शंका, हे माझं आत आले तुमचं बाहेर चालले, कधी जातं ते, जेव्हा तुम्ही हे बघा अशा 3 पोझिशन्स येणार आहेत. आणि मग आपल्याला हा भाग इथं एवढा अंतर कंपासमध्ये घेणार आणि आपण अशा 2 खुणा करून घेणार. हे जॉईन करून टाकूया. हे असं आपण जॉईन करूया. हे आणि हे बघा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर होता. जर रेडियसच्या दुप्पट, हे बघा असा जो भाग आपल्याला होईल, असा टच करून जाईल अशी लाईन. आणि मग आपल्याला ह्या 2 पण सर्कलच्या बाहेरून सर्कलला 2 टँजंट करता येतात. हे रेडियस 3 असेल, 6वर असेल तर ही इथं येणार आहे. हे 6.8 ह्याच्या डबलपेक्षा जर कमी अंतर असेल तर हे आतमध्ये येणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर बाहेर असेल 3 आणि 3 6 आणि 2 8, म्हणजे हे 4 अंतरावर येणार. हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हा 6.8चा हा 5.5चा होता, म्हणजे 2.7 साधारणतः हे 2.725 किंवा 2.75 ह्या डिस्टन्सवरती तो भाग येणार आहे. लक्षात आलं. हे 3-3वर येणार आहे. ह्या 3 फिगर्स जरासं नीटपणे लक्षात आलं तुमच्या. सर्कलच्या बाहेरच्या बिंदूतून सर्कलला 2 टँजंट करता येतात, दोन्ही टँजंट कॉन्करंट असतात, असा एक भाग तुम्ही शिकला होता. हे 3 आहे, हे 8 टोटल डिस्टन्स असेल तर हा जी परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो सर्कलच्या बाहेर येणार आहे. 3.4 आणि 2.5 डिस्टन्सवर 5.5 वरती होतं तेव्हा ते सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर हा त्या सेगमेंटचा मिड पॉईंट होणार आहे. हा 5.5चा मिड पॉईंट होणार. हे टोटल डिस्टन्स 8 आहे समजा हे, तर ह्याची रेडियस 3 होती तर तो 4 वरती जाणार. आणि इथं टोटल डिस्टन्स 6 आहे
रेडियस 3 आहे तर बरोबर ती अशी वर्तुळाला टच करून जाणार आहे. ह्या तिन्ही फिगरमधला हा फरक होता. सर्कलच्या बाहेरून सर्कल टँजंट काढता येतं आणि असा एक भाग आपल्याला समजून घ्यायचा होता. तो भाग आपल्याला असा पूर्ण करून घेता येईल. आलं लक्षात? तुम्ही अजून एक प्रॉब्लेम ह्याच्यात फिगर दिलं आहे तेही तुम्ही आपण सॉल्व करूया. 7 नंबर. ड्रॉ द सर्कल ऑफ 4.1 रेडियस. ओके. कन्स्ट्रक्ट. आता परत बघा बरं, हे पी घेऊया. हे किती काढूया आता सांगा? आता 4.1चं काढूया. रेडियस 4.1चं. हे रेडियस काढणार आहे आता 4.1चं. हे बघा, ही रेडियस असणार आहे 4.1 आणि तिथून ना 4.1 कुठं पॉईंट घ्यायचं आहे बघा बरं? 7.3वरती एक पॉईंट घ्यायचा आहे. आता टोटल हे 8.2पेक्षा लेस आलं म्हणजे असं होणार बघा. म्हणजे काय होणार सांगा बरं? त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टरसुद्धा हा 8.2च्या पेक्षा लेस अंतरावर असल्यामुळं आत येणार, असा येणार, अशी फिगर होणार. आणि मग आपल्याला असे 2 चाप मारून घेणार आणि आपण असं हे कन्स्ट्रक्शन पूर्ण करणार. लक्षात बाळगून सगळ्यांच्या असं हे सर्कलच्या आतमध्ये कधी येणार? हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर एक्झॅक्टली सर्कलवर कधी येणार? हे दोन्ही डिस्टन्स सेम असतील 6. हे बघा, हा प्रॉब्लेम परत एकदा ऐका. ड्रॉ द सर्कल ऑफ द सेंटर P अँड रेडियस इज 3. टेक Q द पॉईंट. Q हा बिंदू 6 अंतरावर घ्या. आत्ता ह्याचा हा मिड पॉईंट होणार आणि तुमची टँजंट ही अशी जाणार. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर P हॅविंग रेडियस इज 3 अँड टोटल डिस्टन्स PQ इज 8. 3 सेंटीमीटरचे वर्तुळ काढा. P पासून Q हा 8 अंतरावर घ्या. आता हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो 4मधून जाणार. 4चे भाग होणार, तर सर्कलच्या बाहेर येणार आहे. आणि इथं 5.5 हे 6.8पेक्षा कमी आहे किंवा हे पुढच्या सममध्ये 8.2पेक्षा कमी आहे म्हणजे ही सर्कलच्या आतमध्ये येणार. सर्कलच्या आतमध्ये कधी येणार? ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ही रेषा सर्कलला टच करून टँजंट फॉर्म कधी बनणार? अशा रीतीनं ह्या सर्कलला आपल्याला 3 भाग, 3ही बिंदूतून, वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येणार नाही. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकाने एकच स्पर्शिका काढता येते. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. असा हा भाग आपल्याला शिकायचा आहे. पण हे कन्स्ट्रक्शन 8वीमधलं आहे. तुम्ही परत एकदा बघणार आहात, तुम्ही ते सॉल्व करणार आहात. ॲट अ टाईम आपण लगेच ह्याचा प्रॉब्लेम शीटसुद्धा छोटा आहे. प्रॉब्लेम सेट 4मध्ये काही सम्स बघूया आणि मग आपण 4. हे याच्यामध्ये जाऊया. नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू द सर्कल पॉईंट ऑन द सर्कल इज. जर सर्कलवरती एखादा बिंदू असेल तर तुम्ही किती टँजंट काढू शकाल? समजा हे एक सेंटर आहे, याच्यावर P आहे आणि यातून तुम्ही किती टँजंट, हे पटशी झालं पाहिजे बघा तुम्हाला. असं काढणार 1 आणि 1च पर्याय आहेत. 3, 2, 1, 0 एकच. मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट कॅन बी ड्रॉन टू द सर्कल आउटसाईड द. सर्कलच्या आउटसाईडमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर तुम्ही मॅक्झिमम किती टँजंट काढू शकाल? किती? 2. आणि हे दोन्ही, समजा हे 7चं असेल तर हे 7चं असणार आहे, हे 8चं असेल तर हे पण 8चं असणार आहे, हे 10 असेल तर हे पण 10 असणार आहे. हा पण भाग आपल्याला सर्कलमध्ये पाहिजे. टँजंट सेगमेंट्स 2 काढता येतात आणि दोन्हीच्या दोन्ही इक्वल असतात. ह्याचा थेरमसुद्धा आपण बघितलं होतं बघा. हे जॉईन केलेलं असं परपेंडिक्युलर फॉर्म असं, त्यानंतर हायपोटेनिस साईड टेस्टनं हे आणि हे सारखं आणि मग हे दोन्ही सारखे असायचे. हाही भाग आपण सर्कलमध्ये शिकला होता. कसं क्रिएटिव्ह असायला पाहिजे बघा सर्कलमधला भाग, टँजंट. आणि इथं हा पक्का झाला पाहिजे, इथं तो मनापासून समजला पाहिजे तुम्हाला. ते दोन्ही सारखे का असतात, कसे कन्स्ट्रक्ट करायचे आहेत, कसे काढायचे आहेत, हा भाग आपल्याला समजला पाहिजे. द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम द आउटसाईड ऑफ पॉईंट 2, 1, ओनली 1 अँड ओनली 1 अँड 0. कुठला ऑप्शन घेणार सांगा? 2. आणि दोन्ही कॉन्करंट असतात. हा थेरम शिकला आहे. पण आता एक प्रश्न बेसिकली पहिल्या एक्झरसाईजमधला 4.1मधला आहे बघा. देर आर 2 ट्रायंगल्स विच आर सिमिलर टू इच अदर. ABC सिमिलर टू द PQR. ABC सिमिलर टू द PQR. AB अपॉन PQ. AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5. हे ABC हे समरूप आहे कुणाला? PQRला समरूप आहे. AB अपॉन BC आहे हे 7/5. आता ह्यातला कोणता ट्रायंगल बिगर असेल याचा हे काय सांगते सांगा तुम्हाला? ह्यातला मोठा ट्रायंगल कोणता? ABC मोठा, PQR मोठा, काय दोन्ही इक्वल आहेत, काय नॉट डिसाईड? नाही. वी कॅन टेक डिसिजन हिअर. आपण ह्याचा पर्याय निवडू शकतो. ABची बाजू 7 येते, ह्याचा अर्थ हा ट्रायंगल बिगर आहे आणि हा स्मॉलर आहे. अशा काही प्रश्नांना आपल्याला MCQमध्ये आपल्याला ह्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे.
परत उरलेले प्रश्न थोडंसं रिवाईज पण होईल आणि मग आपण प्रॉब्लेम सेटमधले सगळे प्रश्न सॉल्व्ह करूया. सर्कलच्या बाबतीमध्ये वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शी काढता येतात, दोन्ही समान असतात. हा बाहेर कधी जाईल, आत कधी जाईल, हे 3ही प्रश्न तुम्ही सोडवा. कोणता प्रश्न सोडवायचा बघा. एक सर्कल घ्या, त्याचं रॅडियस 3 घ्या आणि 6 सेंटीमीटरवर क्यू बिंदू घ्या, तुम्ही काढून बघा. हे 5.5चं आहेच. एक असं घ्या, सेंटर पी घ्या आणि सेंटरपासून क्यू हा पॉईंट 8 अंतरावर घ्या. हे बघा, हे अंतर टोटल 8 घ्या आणि मग तुम्हाला हे परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठे येतो बघा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठे येतो बघा. हे 3ही सम्स तुम्हाला सोडवता आले तर तुमच्या मनामधले याच्याबद्दलचं जे कन्फ्युजन आहे ते निश्चितपणे निघून जाईल. असा हा भाग आहे. 10वीच्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा असं हा भाग आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करणार आहोत. सर्वच एक्झाम्पल्स, सर्वच अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण बाळांनो, 9वीच्या 10वीच्या मुलांनी आता थोडंसं सेतू ब्रिज ह्या त्या संकल्पनेतून आपण बाहेर पडत चाललो आहे. 10वीच्या सर्व मित्रांनी 9वीचेही सगळेचे सगळे लेक्चर्स बघा. तुम्हाला त्या म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. आपण गणित पुढं शिकत जाणार आहोत. सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. आपल्या मित्रांना सगळे जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घेतलात तर तुम्हाला पडशी सगळे पहिल्यापासूनचे लेक्चर्स, काही मित्र आत्ता जॉईन होत आहेत त्यांनासुद्धा पहिल्यापासूनचा भाग आपल्या तुमच्या वेळेनुसार बघता येईल. परत एकदा पालकमंडळींना विनंती आहे की आपल्या मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून द्या. ती तुमच्यावर डिपेंड आहेत नक्की. आणि ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही द्या. आणि परत मुलं जेव्हा तुम्ही मोबाईल त्यांच्याकडे देता तेव्हा ते अभ्यासच करतात का हे बघणं आपलं काम आहे. तुम्हा सर्वांना पुढच्या आपण आता इथं थांबूया. पुढच्या तासिकेच्या वेळेला याचा उर्वरित भाग आपण पूर्ण करूया. ओके बाळांनो? ओके.